पाटलांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षाचं काम केलं. पहिलं आंदोलन अंतरवाली सराटीत झालंच नाही. जरांगे पाटलांना भाषण अजिबात आवडत नव्हते. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे. जरांगे पाटलांच्या अशा काही गोष्टी आहेत त्या कुणालाच माहीत नाही. सर्वप्रथम जरांगे पाटलांचे शिक्षण किती झाले बाबा? जरांगे पाटलांचे शिक्षण हे 1ली ते 10वी पर्यंत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील त्यांच्या मातुरी ह्या गावामध्ये झाले. 11वी आणि 12वीचे शिक्षण हे गेवराई येथील गडी ह्या ठिकाणी झालेले आहे. वडिलापार्जित त्यांना 20 एकर जमीन होती. ते 4 भावंडे आहेत. त्यातील सर्वात लहान जरांगे पाटील आहेत. त्यांच्या नावावर 5 एकर जमीन होती आणि मराठा आंदोलनाच्या पायी त्यांनी 3 एकर जमीन खर्चिक घातली व सध्या त्यांच्या नावावर 2 एकर जमीन शिल्लक आहे. सुरुवातीला काही काळ काँग्रेस पक्षाचे काम जरांगे पाटील यांनी केले. त्यानंतर शिवबा संघटना स्थापन केली. जरांगे पाटलांचा सर्वात पहिला मोर्चा हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांनी काढला. त्यांनी असं एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे की छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणी त्यांनी सर्वप्रथम मोर्चा काढला. गावातील 20-30 जीपा घेऊन ते छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणी आयुक्त कार्यालयावर गेले होते, असं देखील त्यांनी ह्यावेळी सांगितले होते. त्यानंतर सर्वात अगोदर साष्ट पिंपळगाव ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाकरता उपोषण चालू केले. त्यानंतर भांबुरी, वडीकाळा ह्या ठिकाणी देखील त्यांनी आंदोलन उपोषण केले. त्यानंतर अंतरवाली सराटी ह्या ठिकाणी त्यांनी उपोषण चालू केले आणि लाठीचार्जमुळे ह्या आंदोलन उपोषण देशभर पोहोचलं. तुम्ही पाहिले असतील, साष्ट पिंपळगाव ह्या ठिकाणी सर्वप्रथम मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आपले आंदोलन चालू केले होते. त्यानंतर भांबुरी, वडीकाळा ह्या ठिकाणी देखील साखळी उपोषण त्यांनी चालू केले होते. त्यानंतर अंतरवाली सराटी ह्या ठिकाणी त्यांनी आमरण उपोषण चालू केले. या आमरण उपोषण दरम्यानच उपोषणस्थळी असलेल्या माता मावल्यावर लाठीचार्ज झाला होता. ह्या लाठीचार्जमुळे हे उपोषण देशभर पोहोचल्याचे आपण पाहण्यास मिळाले आहे. बाबा, तुम्ही असं देखील म्हणू शकता किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या उत्पन्नाचं साधन काय आहे? तर मनोज जरांगे पाटील यांच्या उत्पन्नाचं साधन त्यांच्या वडिलापार्जित जी त्यांच्या वाट्याला आलेली 5 एकर जमीन होती. मराठा आंदोलनाच्या पायी त्यांनी 3 एकर जमीन खर्चिक घातली आणि उर्वरित राहिलेल्या 2 एकर जमिनीवरच त्यांचा उत्पन्नाचा सोर्स आहे. त्यानंतर जरांगे पाटील काही काळ एका हॉटेलवर कामाला देखील राहिले होते. त्यानंतर त्यांनी गाव बदलले. मातुरी येथून ते थेट जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंकुशनगर ह्या ठिकाणी ते स्थायिक झालेले आहेत. ह्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांना किती आपत्ती आहे? तर मनोज जरांगे पाटील यांना 3 मुली आहे व 1 मुलगा आहे. अशा काही गोष्टी आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या, ह्या आजपर्यंत कुणालाच माहीत नव्हत्या. अशीच अपडेट अशीच मिळवण्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.